नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर सेकंड पेपर तिसरा इंट्रोडक्शन पॉलिटिकल कन्सेप्ट राजकीय संकल्पनेची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या BA प्रथम वर्षाला सेमिस्टर 2 मध्ये राजकीय संकल्पनेची ओळख हा अतिशय महत्त्वाचा तिसरा पेपर आहे। आपण आतापर्यंत आपला जो हा तिसरा पेपर आहे BA प्रथम वर्षाचा, याच्या अभ्यासक्रमानुसार मी व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत आपल्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी पाठवलेले आहे। आपण सगळे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहिलेले आहे। अशा प्रकारचे मला तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून कळविलेलं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की सध्या जी जागतिक परिस्थिती आहे, आपल्या देशामध्ये सुद्धा महाभयंकर अशा प्रकारचा कोरोना जो बिमारी आहे याचा प्रसार होत असल्यामुळे शासन आणि विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार आपल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या थेरी पद्धतीने न होता जे आपण पहिल्या सेमिस्टरच्या आपण परीक्षा दिलेल्या आहात, MCQच्या आधारे परीक्षा आपल्या होणार आहेत। तर आता सेकंड सेमिस्टरसुद्धा याच पद्धतीने होईल। त्याच्यामुळं मी आपल्या अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ पाठवलेले आहे, परंतु बहुपर्यायी जे प्रश्न आहेत MCQची सुद्धा आपली व्यवस्थितरित्या तयारी व्हावी या अनुषंगाने एक कशा प्रकारे तुमच्या या तिसऱ्या पेपरमध्ये विद्यापीठाची जी प्रश्नपत्रिका येईल त्याचा स्वरूप कसा असेल या अनुषंगाने बहुपर्यायी जी काही प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि या संबंधी आपल्याला जी एक काही प्रश्न मी तुम्हाला याच्यावर मी चर्चा करणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे की जे बहुपर्यायी प्रश्न असतात त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला एका पर्यायाची निवड करून उत्तर तुम्हाला कन्फर्म करावं लागतं। तर याही ठिकाणी याच पद्धतीने या पेपरची तयारी करत आहे। तर तुम्ही थोडंसं काळजीनं कशा प्रकारे प्रश्न येतील हे तुम्ही व्हिडिओच्या रूपाने बघून तुम्ही हा पेपर तयार करावा। मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आणि त्याचे पर्याय आणि त्याचं उत्तर या ठिकाणी सांगणार आहे। थोडंसं काळजीनं व्हिडिओ पाहून हा पेपर तयार करावा अशी मी तुम्हास नम्र विनंती करत आहे। तर बघा, अप्रत्यक्ष लोकशाही डॅश डॅशद्वारे चालवली जाते। स्वतः जनतेद्वारे, राजाद्वारे, नोकराद्वारे, जनतेच्या लोकप्रतिनिधीद्वारे। तर याचं उत्तर आहे बघा, जनतेच्या लोकप्रतिनिधीद्वारे। न्याय या शब्दाची उत्पत्ती डॅश डॅश या लॅटिन शब्दापासून झाली आहे। जस्ट, जस, जॉइंट, जज। तर याचं उत्तर आहे जस। उदारमतवादी राष्ट्रवादात कोणत्या घटकाचा समावेश होतो? व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीचे कल्याण, लोकमत, वरील सर्व। तर याचं उत्तर आहे वरील सर्व। खालील कोणता घटक लोकशाहीच्या मार्गातील अडथळा नाही? निरक्षरता, दारिद्र्य, निवडणुका, क्रियाशून्यता। तर याचं उत्तर आहे बघा निवडणुका। कोणत्या देशात उदारमतवादी राष्ट्रवाद दिसून येत नाही? भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड। याचं उत्तर आहे चीन। खालीलपैकी कोणता समतेचा प्रकार नाही? नैसर्गिक समता, सामाजिक समता, नागरिक समता, बौद्धिक समता। तर याचं उत्तर आहे बघा बौद्धिक समता। वैधता म्हणजे सहमती, समर्थन, जनसहमती, वरील सर्व। तर याचं उत्तर आहे बघा वरील सर्व। खालीलपैकी कोणते लोकशाहीचे तत्व नाही? असमानता, कायद्याचे राज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था, बहुमताचे राज्य। तर याचं उत्तर आहे असमानता। स्वातंत्र्य आणि समता हे टिंबटिंब आहेत, परस्पर पूरक, परस्पर विरोधी, परस्पराशी असंबंधित, वरीलपैकी एकही नाही। तर याचं उत्तर आहे परस्पर पूरक। वैधता हा डॅश भाषेतील लॅझमस या शब्दापासून उत्पन्न झाला आहे। लॅटिन, ग्रीक, युनानी, जर्मन। तर याचं उत्तर आहे लॅटिन।
राष्ट्रवाद म्हणजे स्वदेशासाठी प्रेम व विदेशाविषयी जागरूकता निर्माण करतो हे मत कुणाचे आहे? तर हे मत आहे अल्फ्रेड डी ग्राजिया. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोणता? राष्ट्रसंघ, वृत्तपत्रे, सामाजिक आंदोलने यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे वृत्तपत्रे. लिबर्टी, स्वातंत्र्य या शब्दाची उत्पत्ती डॅश या लॅटिन शब्दापासून झाली आहे. लेबर, फ्रीडम, लिबर्टी, लिबर. तर याचं उत्तर आहे लिबर. खालील कोणत्या घटकाचे वैधतेत समावेश होत नाही? मतदान, केंद्रीकरण, जनमत, प्रसार माध्यमे. उत्तर आहे केंद्रीकरण. गणपती उत्सव व शिवजयंती उत्सवातून निर्माण होणारा राष्ट्रवाद कोणत्या प्रकारचा आहे? उदारमतवादी, आक्रमक, सांस्कृतिक, प्रतिगामी. याचं उत्तर आहे सांस्कृतिक. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये कोणत्या क्रांतीने निर्माण केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फ्रेंच क्रांतीने निर्माण केलेली मूल्ये आहेत. प्रत्यक्ष लोकशाही टिंबटिंब देशात आहे. तर सध्याच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही ही स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. जनसहमती नव्हे तर राज्याचे बळ हे वैधतेचे आधार आहे हे मत कुणाचे आहे? तर हे मत आहे लिप्सेट यांचे. वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत कुणी मांडलेला आहे? तर वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत जॉन रॉल्स या विचारवंतांनी मांडलेला आहे. लोकांनी लोकांकरिता व लोकांकडून चालवलेले शासन म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या कुणी केलेली आहे? तर अशी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. कोणत्या विचार प्रणालीनुसार स्वातंत्र्य आणि न्याय याचा परस्पर संबंध आहे? मार्क्सवाद, फॅसिझम, उदारमतवाद, भांडवलदार. तर याचं उत्तर आहे उदारमतवाद. खालील राष्ट्रवादाचा खालील एक कोणता घटक नाही? भाषिक एकता, धार्मिक एकता, वांशिक विभिन्नता, सांस्कृतिक एकता. तर याचं उत्तर आहे वांशिक विभिन्नता. प्राचीन काळी राजाला कोणत्या कारणामुळे वैधता प्राप्त होत होती? प्रजापालन, जनसहमती, जनकल्याण, वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. सकारात्मक समतेचा अर्थ आहे समान संधी, पूर्ण स्वातंत्र्य, समान मजुरी, समान शिक्षण. तर याचं उत्तर आहे समान संधी. व्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या शासनाचा आत्मा आहे? तर व्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचा आत्मा आहे. समानतेचा अर्थ विशेष सुविधांचा अंत, व्यक्ती विकासाची समान संधी, सामाजिक व आर्थिक शोषणांचा अंत, वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. भारतात पक्षविरहित लोकशाहीची कल्पना कुणी मांडलेली आहे? मानवेंद्रनाथ रॉय, गांधी, नेहरू, आंबेडकर. याचं उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय. आक्रमक राष्ट्रवादाशी खालील एक नाव निगडीत नाही? मॅझिनी, मुसोलिनी, हिटलर, हेगेल. याचं उत्तर आहे हेगेल. लोकशाही या शब्दाची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या ग्रीक शब्दापासून झालेली आहे? तर लोकशाही या शब्दाची उत्पत्ती डेमोस आणि क्रेशिया या शब्दापासून झालेली आहे. मध्ययुगीन कालखंडात कोणत्या राज्याचा सिद्धांत वैधतेचा आधार आहे? तर दैवी सिद्धांत हा वैधतेचा आधार आहे. ऑन लिबर्टी हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तर ऑन लिबर्टी हा ग्रंथ मिल याने लिहिलेला आहे. नेशन हा शब्द डॅश भाषेतील नेशिओ या शब्दापासून तयार झालेला आहे. तर तो झालेला आहे लॅटिन शब्दापासून. स्वातंत्र्याचे किती प्रकार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचे 5 प्रकार आहेत. दुर्बलाचे रक्षण करणे म्हणजे न्याय, ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे ग्लाउकनची. खालील एक राष्ट्रवादाचा प्रकार नाही? आक्रमक राष्ट्रवाद, राष्ट्रीय हितसंबंध, उदारमतवादी राष्ट्रवाद, प्रागतिक राष्ट्रवाद. याचं उत्तर आहे राष्ट्रीय हितसंबंध. समतेचे किती प्रकार आहेत? समतेचे 5 प्रकार आहे. प्रत्यक्ष लोकशाहीशी संबंधित आहे प्रत्यावहन, जनोपक्रम, जननिर्णय, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सर्वात मोठा पुरस्कर्ता कोण आहे? मार्क्स, लास्की, हॉब्स आणि मिल. तर याचं उत्तर आहे मिल. राष्ट्रवादामुळे खालील घटकास बळ मिळते? राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विकास, सहकार्य, वरील सर्व. लोकशाही यशस्वीतेसाठी खालील कोणत्या घटकाची गरज आहे? सत्तेचे विकेंद्रीकरण, स्वतंत्र न्यायमंडळ, शिक्षण, वरील सर्व. त्याचं उत्तर आहे वरील सर्व. कोणत्या विचार प्रणालीतून देशाबद्दल एकात्मता व विदेशाबद्दल परात्मा निर्माण होते? समाजवाद, अराज्यवाद, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद. तर याचं उत्तर आहे राष्ट्रवाद. भारत एक राज्य आहे.
फॅसिस्ट, संरक्षक, हुकुमशाही, कल्याणकारी. तर याचं उत्तर आहे कल्याणकारी. खालील कोणता घटक लोकशाही यशस्वीसाठी अडसर आहे? भ्रष्टाचार, नक्षलवाद, निरक्षरता, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. खालील कोणत्या देशात लोकशाहीचा उगम झाला आहे? तर लोकशाहीचा उगम बघा, अमेरिका, इंग्लंड, भारत, रशिया. तर इंग्लंड या देशामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे. ॲरिस्टॉटल कोणास नागरिकत्व नाकारतो? स्त्रिया, बालके, गुलाम, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. खालीलपैकी कोणता समतेचा प्रकार नाही? नागरी समता, सामाजिक समता, नैसर्गिक समता, बौद्धिक समता. तर याचं उत्तर आहे बौद्धिक समता. लोकशाहीच्या केंद्रीकरण सिद्धांत कुणी मांडला? गांधी, स्टॅलिन, लेनिन, मार्क्स. तर याचं उत्तर आहे लेनिन. अप्रत्यक्ष लोकशाही डॅशद्वारे चालवली जाते? लोकप्रतिनिधीद्वारे चालवली जाते. दुहेरी नागरिकत्व टिंबटिंब या देशात आहे, तर दुहेरी नागरिकत्व अमेरिका या देशात आहे. पुढील पैकी नागरी हक्क आहेत? स्वातंत्र्य आणि जीवनाची सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्य, वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्राचीन काळी टिंबटिंब हे न्यायाचे महत्त्वाचे उगमस्थान होते. धर्म, संविधान, कायदा, संघटना. तर याचं उत्तर आहे धर्म. भारत हे टिंबटिंब राज्य आहे, तर भारत हे लोकशाहीचे राज्य आहे. नैसर्गिक अधिकाराचे समर्थक कोण? प्लेटो, मिल, लॉक, हेगेल. तर याचं उत्तर आहे लॉक. डॅश या देशात लोकशाही नाही? अमेरिका, इंग्लंड, चीन, भारत. उत्तर आहे चीन. कायद्यापुढे समानता हे खालील कोणत्या विचाराचे तत्व आहे? फेबियस, मार्क्सवाद, अराज्यवाद, उदारमतवाद. उत्तर आहे उदारमतवाद. लोकशाहीचा सर्वात जुना प्रकार कोणत्या देशात आहे? भारत, ग्रीक, रोमन, अमेरिका. उत्तर आहे ग्रीक. न्यायासाठी आवश्यक आहे? धर्माशी बांधील न्यायव्यवस्था, वृद्ध न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था, भीतियुक्त न्यायव्यवस्था. तर उत्तर आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था. खालील विसंगत जोडी ओळखा. ॲरिस्टॉटल, द पॉलिटिक्स, रुसो, सोशल कॉन्ट्रॅक्ट, मिल, ऑन लिबर्टी, लास्की, दास कॅपिटल. तर विसंगत जोडी आहे लास्की, दास कॅपिटल. नागरिकत्व या शब्दाची उत्पत्ती कोणत्या ग्रीक लॅटिन शब्दापासून झाली आहे? सिव्हिलायझेशन या शब्दापासून नागरिकत्व या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. माणसाला नागरी स्वातंत्र्य हे डॅशकडून प्राप्त होते? राज्य, समाज, निसर्ग, धर्म. तर याचं उत्तर आहे राज्य. माणूस हा जन्मतः स्वतंत्र असतो, परंतु तो नंतर बंधनात अडकतो. हे मत कुणाचे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे मत आहे रुसो यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो हा तिसरा पेपर आहे, राजकीय संकल्पनेची ओळख, या पेपरमधील जे बहुपर्यायी प्रश्न आहेत, तर अशा प्रकारे बहुपर्यायी प्रश्न आपल्या एकूण 4 घटकावर या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. तर या व्यतिरिक्तसुद्धा आपण जे तुम्हाला व्हिडिओ पाठवलेले आहे, ते सुद्धा व्हिडिओ बारकाईने तुम्ही अभ्यास करून त्याच्यामधून सुद्धा काही बहुपर्यायी प्रश्न आपण बनवावा. किंवा त्याचबरोबर जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्याच्यामधील काही वेगवेगळे पुस्तकं आहेत, ती पुस्तकंसुद्धा वाचून आपण या पेपरची तयारी करावी, अशी आपणास मी नम्र विनंती करीत आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.